जग जसे जसे बदलत आहे, प्रगती करत आहे, कधी कधी ही प्रगती चांगली पण आहे आणि वाईट पण आहे। याचे हे उदाहरण, एका बाईचा नवरा, त्याचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू होतं, बायकोला राहायचं नव्हतं, घटस्फोट पाहिजे होतं, परंतु बाईने नवऱ्याचा मोबाईल खंगाळला, सगळं पाहिलं, परंतु नवऱ्याचं कुठेच काही पुरावा तिला आढळून येत नव्हता। नवऱ्यासोबत ती राहत होती, परंतु तिला घटस्फोट पाहिजे होता। मग तिने वकिलाला विचारलं की माझ्या नवऱ्याचं कुठे काय आहे ते मला सापडतच नाहीये, काय करू? नवऱ्याने सांगितलं, तुझ्या नवऱ्याचं जीपे फोनपेवरून कुणाकुणाला पैसे जातात त्यांना कॉन्टॅक्ट कर, संपर्क कर, नंबर कुठाला आहे ती माहिती घे। मग महिलेनं हे शोधत असताना त्या महिलेला हे कळालं की नवऱ्याने 2 ते 3 वेळेस बुधवार पेठेत फोन पे केलेला आहे। याच माहितीच्या आधारे नवरा हा वेश्यागमन करतो या सबबीखाली त्या बाईला कोर्टाकडून घटस्फोट मिळाला। त्यामुळे बुधवार पेठेत जीपे फोन पे करताना सावधान। धन्यवाद।